मित्रांनो, माझी अलिबाग सहल भाग 2मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या आपण भाग 1मध्ये पाहिलं होतं मनोजचा बड्डे. आता त्याच्या पुढचं आपण पाहणार आहोत. बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. मित्रांनो, मनोजच्या बड्डे सेलिब्रेशन नंतर आम्ही थोडा वेळ बाहेर अंगणात टाइमपास केला आणि नंतर झोपायला गेलो. सकाळचे 7:10 झालेली आहेत. सुप्रभात. आपले सगळे मित्र उठले आहेत. सचिन गुड मॉर्निंग. म्हात्रे मनोज साहेब गुड मॉर्निंग. राणे गुड मॉर्निंग. निलेश गुड मॉर्निंग. आणि तुषांत साहेब तर आपले त्यांची पाठ झालीच नाही आहे, झोपले आहेत. झोपू द्या त्यांना, आपण इथेच ठेवून जाऊया. रात्री झोपायच्या आधी थोडा हा रुबिक क्यूब सॉल्व करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता सकाळी थोडा प्रयत्न केला आहे आणि फायनली हा रुबिक क्यूब सॉल्व झालेला आहे. मित्रांनो, निलेशच्या घराच्या मागे छोटंसं अंगण आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. हे दिसतंय तुम्हाला गोंड्याचं झाड, म्हणजेच आपले झेंडू. हे जास्वंदाचे झाड आहे. इथे लाल आणि सफेद कलरची जास्वंद आले आहेत. सुंदर अशी जी फुलं आहेत तिथे. हे बघा, जवळून दाखवत आहे तुम्हाला. सुंदर असं जास्वंदाचं फूल आहे. आपल्या गणपती बाप्पाला खूप आवडतं. हे आहे केळ्याचे झाड आणि हे नारळाचे झाड. अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. हे आहे आपले झेंडूचे फूल. हे पहा आपले क्रिकेट प्रेमी. जराही संधी सोडणार नाही क्रिकेट खेळायची. आम्ही बाकीचे मित्रमंडळी फ्रेश होत होतो आणि राजेश आणि सचिन निधीशबरोबर क्रिकेट खेळायचा आनंद घेत होते. तेवढेच निधीशलाही त्यांच्याबरोबर खेळताना खूप मजा आली. निधीशची क्रिकेटची मॅच होती, तेवढीच त्याची इथे प्रॅक्टिसही झाली. मित्रांनो, आपण आता नाश्ता करून मुरुड जंजिरा किल्ला पाहायला जाणार आहोत. नाश्ता कसला म्हणतोय मी, हे तर एक प्रकारचे आमचे जेवणच झाले. निलेशच्या घरच्यांनी मस्तपैकी चिकन, मटण, भाकरी, कोशिंबीर याचा बेतच केला होता. मी नॉनव्हेज थोडा वेळ बंद केले होते, हे तुम्हाला कळलेच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. म्हणून निलेशच्या घरच्यांनी माझ्यासाठी भाजी आणि भाकरी केली होती. बाय बाय असं मनसोक्त पोटभर जेवून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. नमस्कार मित्रांनो, आता आपण निलेशच्या घरातून निघून मुरुड जंजिरा किल्ला बघायला जाणार आहेत. ही आपली गाडी आहे. या गाडीमध्ये सगळे बसले आहेत. से हाय एव्हरीवन. आमच्याबरोबर तुम्ही पण या. आनंद घ्या. किल्ला बघायचा आहे. मनोज साहेब पुढे आहेत. मनोज साहेब फायनान्स ऑर्गनायझर. आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे. हो, आजचे आपले बड्डे बॉय आहेत मनोज साहेब. आजचा दिवस सगळा त्यांचाच आहे. ते म्हणतील तसा. मैं जो तेरा ना हुआ किसी का नहीं, किसी का नहीं. ले जाए जाने का हवाएं, हवाएं ले जाए तुझे कहाँ.
मित्रांनो, हे आता रेवदांडा पोलीस स्टेशन आहे आणि इथून आता आपण पुढे मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ जाणार आहोत. हा रस्ता मुरुड जंजिऱ्याला जातो. जाता जाता वाटेत आपल्याला बरेच काही छोटे मोठे बीचेस दिसतील, पण ते आपण तिथे थांबणार नाही आहोत, कारण आपल्याला आधी मुरुड जंजिरा किल्ला पाहायचा आहे. हा सुंदर असा समुद्रकिनारा आहे. सुंदर असा स्वच्छ नीट असं समुद्र. काही पर्यटक आपले तिथे जाऊन त्या समुद्राचा पाण्याच्या लाटांचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, आपल्या कोकणातल्या आणि म्हणजेच आपल्या अलिबागच्या समुद्राची हीच वैशिष्ट्य आहे की ते सुंदर आणि क्लीन असं शांत असतं. शुभ्र निळं आकाश आणि खाली शुभ्र निळं असं सुंदर समुद्र. परदेशात ही लोकांना लाजवेल असं हे सुंदर असं समुद्र आहे, समुद्र किनारा आहे आपला. परदेशी पाहुणेही आपल्या अलिबागला येऊन भेट देत असतात. गर्दी तुम्ही पाहतच असाल. त्यानंतर थोडा गाण्यांचा आनंद घेत आपण पुढचा प्रवास केला आणि हा पुढचा व्हिडिओ तसाच काहीतरी मजेशीर आहे. काला सूट काला दिल मुखड़े ते जचदा नजर ना लगे तेनू बचा के बीबी रखदा इशारे कर दे इशारे कर दे इशारे कर दे रे मुंडे डर डर के मुंडियां दी जान ते बने जदों निकले हाय जदों निकले पटोला बन के मुंडियां दी जान ते बने चश्मा तू मुख ते लाके किथे तुरदी जांदी आ मस्तानियां कादे विच छुपी कोई शैतानिया सामने आके जदों वाल वल खांदी आ लियां दे हासे नाल जान कट जांदी आ एक वारी लाल तू यारी एक वारी हो जू तैनू जान तो प्यारी एक वारी लाल तू यारी नाल बिठावा विच लाल फरारी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला असा बीच दिसलेला आहे. सुंदर असं नीट क्लीन असं बीच. हे पहा, आपल्याला दिसत आहे मुरुड जंजिरा. आता आपण पोचलो आहोत तिथे. चारी बाजूला समुद्र आणि मध्ये आपला मुरुड जंजिरा किल्ला. तर या पिकनिकचं आकर्षण मुरुड जंजिरा किल्ला. मित्रांनो, आता आपण गाडीतनं उतरलो आहे आणि हा आता तुम्हाला दिसत आहे मुरुड जंजिरा किल्ला. तिथेच आपण जाणार आहेत. मित्रांनो, हे तिकीट घर आहे, पण ते सांगतात आता किल्ल्यात खूप जास्त माणसं झाली आहेत म्हणून इकडनं सोडणार नाही आहे. तिथे समोर तुम्हाला दिसत असेल इकडनं रस्ता चालला आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता, पण तिथे 3 तासाचं वेटिंग आहे म्हणे. तर परत आपल्याला तिथे 3 तास जातील, तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे. म्हणून आपण आता मुरुड जंजिरा किल्ला न बघता दुसऱ्या एका किल्ल्याकडे जाणार आहोत. मित्रांनो, मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरूप असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले पेट व मेहरूप म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद होता. चला मित्रांनो, आता इथे आम्ही फोटो काढतोय. फोटो सेशन थोडं होईल, नंतर आपण दुसऱ्या किल्ल्याकडे जाऊ. मुरुड जंजिरावरून जाताना आम्हाला एक काशीद बीच दिसले. तर म्हटलं आपण आधी इथे जाऊ, नंतर आपल्या दुसऱ्या किल्ल्याकडे जाऊ. मित्रांनो, आता आपण आलोय काशीद बीच जवळ. खाली गेलेला पर्यटक पुन्हा पाण्याच्या बाहेर येत नाही. बोनारायणा वारंवार आम्ही माईकवर सांगत आहोत, तरी सुद्धा पर्यटक ऐकत नाही. आपल्या पायाखालची जी वाळू आहे ती खाली खेचते समुद्रामध्ये. तरी कृपया करून कोणीही रेड झोनच्या समोर जे पर्यटक आहेत
त्याने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. लहान मुलं जी आहेत त्या पालकांनी आपापल्या लहान मुलांना मित्रांनो, आपण आलो आता काशीद बीच जवळ. काशीद बीच मध्ये थोडी आपण एन्जॉयमेंट करू. नंतर आपण बिर्ला मंदिरच्या इथे जाणार आहोत. निशान, मनोज, म्हात्रे आणि राणे समुद्रात गेले नाही आहेत. सचिन आणि निलेश समुद्रात गेलेत. थोडं आंघोळ करायला. कुठे आहेत ते? समोर आहे ते कुठेतरी. Wanna partner, oh partner, do you wanna partner? Love me, say, wanna partner, oh partner, do you wanna partner? कभी 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 मैं यूं ही सोचता हूँ. एवढे कडकडत्या उन्हामध्ये सचिन आणि निलेश समुद्राच्या खारट पाण्यामध्ये आंघोळ करून आलेत. त्यांना एकदम असं थंड चिल वाटत असेल. आपण जवळ ते इथे आल्यावर आपण विचारू त्यांना. निलेश, कसं वाटतंय? कसं वाटतंय समुद्रातून येऊन? खूप मजा आली इकडे. आम्ही आता सध्या काशीद बीचला आहोत. खूप चांगलं वातावरण आहे. बीच सुद्धा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. खूप गजबजलेलं आहे रविवार असल्यामुळे. एन्जॉय केला. सचिन, तुला काय बोलायचंय? खूप मस्त एन्जॉय केला. छान बीच आहे. छान असं ऊन पण आहे. आपण आता थोडं बनाना राईड वगैरे बघायला जाऊ पुढे. आणि आता मित्रांनो, आपण काशीद बीच नंतर पुढचा किल्ला पाहण्यासाठी गेलो. पण दुर्दैवाने आपल्या गाडीमध्ये CNGच कमी होते. मग CNG नसल्यामुळे आपली गाडी पुढे जास्त चालणार नव्हती. म्हणून ड्रायव्हर दादाने सांगितलं, तुम्ही ह्याच्या पुढे चालत प्रवास करा, किल्ल्यापर्यंत थोडं जवळच आहे, तोपर्यंत मी CNG भरून येतो गाडीमध्ये. तर काय, मग सगळे मित्र गाडीतून उतरून पुढचा पायी प्रवास करू लागले पुढच्या किल्ल्यासाठी. दुसरा किल्ला म्हणजे आपला कोलई किल्ला. 271 फूट उंचीचा कोलई किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगरा रांगेतील कोलई किल्ला ट्रॅकरच्या दृष्टीने माध्यम समजला जातो. अलिबाग हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस म्हणजे मुरुड जंजिऱ्याच्या दिशेने निघालो की 15 ते 20 किलोमीटर वर रेवदांड्याचा कोट आणि पुढे 3 ते 4 किलोमीटरवर कोलाईचा किल्ला वसलेला आहे. रेवदांड्यापर्यंत बसने जाता येतं. इथून कुंडलेकरच्या खाडीवरचा पूल पार करून आम्ही कोलाईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचलो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे.
कारण हा कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार असलेला हा कोलाई किल्ला. मासोळी व्यवसाय करणारे लोक दिसतील, मासोळी वावरणारे बायका, समुद्राची मासोळी घेऊन येणारे पुरुष, चांगलीच लगबग तुम्हाला दिवसभर इथे पाहायला मिळेल. यात समुद्राच्या लाटांचा आवाज राहून राहून आपलं लक्ष वेधून घेत असतो. जर तुम्ही दीपगृहावरून पायऱ्याचा मार्ग अवलंबला तर हा समुद्राच्या बाजूने हे कोलाई गाव वसलेले असल्याने याच गावावरून या गडाला कोलाई किल्ला नाव पडलं असावं. गावाला सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्याचमुळे कोलाई गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. तब्बल 5 दरवाजे ओलांडून तुम्ही मुख्य किल्ल्याजवळ पोहोचता. या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर बाले किल्ला आहे. चढण आहे, थोडा चढउताराचा रस्ता आहे, तिकडे आपण चाललो बघू शकता. थँक्यू. सडक रस्त्यावरून तुम्ही पायऱ्यांजवळ पोहोचता. अशा या पायऱ्या तुम्हाला किल्ल्याच्या बाह्य तटबंदीत असलेल्या छोटेखानी दरवाजाजवळ घेऊन जातील. तिथूनच आम्हीही प्रवेश केला. फायनली आपण पोहोचलो आहे किल्ल्याजवळ.
किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आलोय चौकाशी, तिकडचा व्ह्यू. त्यातलं जे निसर्ग या मागचं जे दृश्य होतं ते खूप विलक्षण आणि सुंदर असं होतं. ते म्हणजे या मोठ्या सागरामध्ये एक छोटीशी नाव आम्हाला दिसली. त्या नावेभोवती पक्षी गिरट्या घालत होते. खूप सुंदर असं ते वाटत होतं. मित्रांनो, हा तुम्हाला रस्ता दिसत आहे, त्याच रस्त्यावरून आपण हळूहळू चालत पायी प्रवास करत मज्जा घेत आपल्या कोलाई किल्ल्याची माहिती घेत आलो. कोलाई किल्ला हा खूप मोठा आहे आणि संध्याकाळ होत आली होती. काळोख पडायच्या आधी आम्हाला तिथून निघायचं होतं. हे पण शिवाजी पार्क. दिवाळी असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती. मित्रांनो, हा आपण आता जात आहोत बिर्ला मंदिरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. तिथे कॅमेराज फोन अलाउड नसल्यामुळे आपण तिकडचे काही रेकॉर्डिंग केलं नाही आहे. बिर्ला मंदिरच्या बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आम्ही आता आपल्या घरी जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, आता परतीचा प्रवास. आता सगळे आता आपापल्या घरी जाणार आहेत. तोपर्यंत थोडा वेळ जरा खायला बसलो इथे जेवणासाठी. मनोज साहेब, जेवून घ्या आधी, नंतर बिझनेस डील करा. आजचे बड्डे बॉय, ही पार्टी आजची सगळी बड्डे बॉय कडनं आहे. थोडे मेसेज येत आहेत की त्यांचं जेवणाकडे लक्ष नाही आहे. पूर्ण त्यांचा इनबॉक्स भरून गेला आहे, व्हॉट्सअप सगळा भरून गेला आहे. एवढ्या शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. मुंबईमध्ये कळलं असेल शुभेच्छांचा वर्षाव. पाऊस पडला म्हणजे मनोजच्या शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्हीही आमची काळजी घेऊ. बाय बाय.